वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आलेलो आहे इथे भंडारदरा आणि इथे अतिशय सुंदर अशी हवा पडलेली आहे. काय सुंदर दिसते बघा भंडारदरा. सकाळी निघालेलं आहे 6:30-7ला ठाण्यावरनं आणि इथे येईपर्यंत 11 वाजले. आम्ही राहतो हे MTDCचं हॉलिडे होम आहे. इथं बुकिंग आणि बाकीचं मी तुम्हाला सगळी डिटेल देईलच. मागच्या साईडला दिसतोय हा लेक आहे. आता आपण बघूया आमचा प्रवास कसा झाला. आम्ही आलो ते समृद्धी महामार्गावरनं. तर समृद्धी महामार्गावरचा आमचा प्रवास कसा झाला ते बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण भंडारदराची आपली टूर चालू करूया. भंडारदराचं MTDCचं पण इथे लोकेशन जे आहे त्याच्याबद्दलसुद्धा माहिती घेऊ थोडीफार. कसं आहे, अतिशय सुंदर असं हे लोकेशन आहे. आणि मग दिवसभरात मग आपण कुठे कुठे जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. ठाण्यावरून निघून आम्ही वडापे म्हणून हे जे गाव आहे तिथे पोचलो. साधारण 1-1.5 तास लागला. ठाण्यावरनं इथे पोचेपर्यंत ट्रॅफिक अतिशय खराब ट्रॅफिक आहे. भरपूर असा कंजेशन आणि ट्रॅफिक लागल्यामुळे इथे यायला भरपूर वेळ लागतो. इथे आल्यानंतर आम्ही आमच्या याच्यात गाडीत पेट्रोल टाकून घेतलं, कारण समृद्धी महामार्गावर इगतपुरीपर्यंत कुठचाही पेट्रोल पंप नाही असं मला सांगण्यात आलं. इथे दिसते तुम्हाला हा एक्झिट घ्यायला लागतो. सरळ गेलं का तुम्ही नागपूरला जाणार, नाशिकला जाता आणि मग लेफ्ट घेऊन तुम्ही समृद्धी महामार्गावर जातो. असा हा तो राईट हँड टर्न घ्यायचा समृद्धी महामार्गावर जाण्याकरता. पुढे काहीच पेट्रोल पंप किंवा रेस्टॉरंट नसल्यामुळे तर तुम्हाला इथे यायच्या अगोदर बघा हा बोर्ड दिसतो. 84 किलोमीटर इगतपुरी आहे, नाशिक 124, शिर्डी 185, औरंगाबाद संभाजीनगर 284 आणि नागपूर 701 किलोमीटर. आतमध्ये समृद्धी महामार्गावर चढल्यावर थोडासा रस्ता म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचाच केलेला आहे, पण स्मूथ नसल्यामुळे गाडी खूपच उडत होती. डांबरी रस्त्यावरचं ड्रायव्हिंग आणि कॉन्क्रीटचं ड्रायव्हिंग याच्यामध्ये बरंचसा फरक जाणवतो आणि इथे कॉन्क्रीटिंग पण बरोबर केलं नाही. समृद्धी महामार्गाला नाव दिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आणि इथे वरती पण तुम्हाला दिसतंय हे नाव दिलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने. इथे जो आहे तो आमने टोल नाका तुम्हाला लागतो. आमने टोल नाकावर तुम्हाला टॉयलेटची पण फॅसिलिटी दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला जर टॉयलेट फॅसिलिटी यूज करायची आहे तर तुम्ही नक्कीच इथे थांबून यूज करू शकता. टोल भरला इथे आणि मग पुढे आमचा प्रवास सुरू झाला. तो इगतपुरीकरता 80 किलोमीटर आणि टोल होता 190 रुपये. अतिशय सुरेख असा हा रोड बांधलेला आहे. फारच मस्त असा रोड दिसतोय. आजूबाजूची तुम्ही सिनरी बघाल आणि राईट हँड साईडला तुम्हाला सह्याद्रीचे डोंगर पण दिसतील. या रोडवर इगतपुरीपर्यंत 5 टनेल बांधलेले आहेत, ते आपण बघूच 5 टनेल. आता पहिला जो आपल्याला येतोय तो पहिला टनेल आहे आणि आजूबाजूची सिनरी पण बघा. डोंगर पण असे हिरवेगार दिसत आहेत. पाऊस पण पडत होता, त्यामुळे अंबर जे टनेल हा आपल्याला लागला आहे. 3 लेन टनेल आहे. रोड पण 3 लेनचा रोड आहे, 1 वे या साईडला. त्या साईडला परत 3 असे 6 लेनचा समृद्धी महामार्ग बनवलेला आहे. टनेलचं क्वालिटी पण छानच दिसते. सुंदरच टनेल बांधले. आतमधलं लाईटिंगसुद्धा फार सुंदर लाईटिंग आहे आणि एंट्री आणि एक्झिटलासुद्धा बरेचसे
असे पेंटिंग्स केलेली आहेत. वरती तुम्ही बघा पाऊस पण भरलेलाच आहे. ग्रीनरी दोन्ही साईडला ग्रीनरी आहे. आणि ह्याच टनेलचं तुम्ही जेव्हा मुंबईकडे येता तेव्हा असा हा टनेलवर गेटवे ऑफ इंडियाचं पिक्चर काढलेलं आहे आणि वेलकम टू मुंबई म्हणून त्याच्यावर केलेलं आहे. तेव्हा तुम्ही जेव्हा मुंबईला येणार तेव्हा ह्या टनेलच्या एंट्रन्सवर लक्ष ठेवा. आजूबाजूची खेडी गावं पण दिसत आहेत. काय सुंदर अशी टुमदार अशी ती घरं दिसत आहेत. स्पीड लिमिट दिला आहे तो 120चा स्पीड लिमिट आहे. पण आम्ही बघितलं बरीचशी लोक 140च्या वरतीसुद्धा चालवत होती. नंतर आला तो शिरोळ टनेल. हा टनेल नंबर 2 आहे. मागचा टनेल होता जो साधारण 1 किलोमीटर लांबीचा असेल. आणि ह्या टनेलमध्ये सुद्धा फ्रेश एअर करता सुद्धा वरती फॅन लावलेले आहेत. लाइटिंग पण अतिशय सुंदर केलेले आहे. सेफ्टी करता सुद्धा सेफ्टी लेन्स राईट हँड साईडला सुद्धा सेफ्टी एक्झिट सुद्धा दिलेला आहे. आणि बाजूला चालण्याकरता सुद्धा समजा काय झालं तर चालण्याकरता सुद्धा व्यवस्थित असं बांधून दिलेलं आहे. स्पीड लिमिटसुद्धा मोठं 80 मेंटेन करायला सांगितलं आहे टनेलमध्ये. हा पण साधारण टनेल 1-1.5 किलोमीटरचा असावा. छान तसा टनेल बांधलेला आहे. ट्रॅफिक तर बिलकुलच ट्रॅफिक नाही आहे. आम्ही जरी शुक्रवारी जातो असो तरीसुद्धा बिलकुलच ट्रॅफिक आम्हाला लागलाच नाही. आजूबाजूचे डोंगर पण बघा काय ग्रीनरी आहे. जनरली मुंबईची लोक हे लोणावळा माथेरान पवना डॅम असे प्रिफर करतात. पण भंडारदरा थोडंसं लक्ष हा टनेल 3 आहे. सारलंबे टनेल हा पण एक सुंदर असा टनेल आहे. मागच्या टनेलसारखंच आतमध्ये सुद्धा छान आहे लाइटिंग केलेलं आहे. तुम्ही सांगत होतो मुंबईची लोक जनरली लोणावळा प्रिफर करतात पण भंडारदराला नक्कीच व्हिजिट करा. ठाण्यापासून साधारण 160-170 किलोमीटरवर आहे. अतिशय सुंदर असा भंडारदरा आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आणि त्याच्याकरताच आम्ही निघालो ते भंडारदराला. समृद्धी महामार्ग येईपर्यंत थोडा आपल्याला ट्रॅफिक लागतो आणि नंतर समृद्धी मार्गावर तुम्ही बघताय ट्रॅफिक बिलकुल नाही. हा सुद्धा टनेल बघा किती सुंदर आहे. फ्रेश एअर येण्याकरता सुद्धा फॅन लावलेले आहेत. आजूबाजूचा तुम्ही निसर्ग बघाल तर अप्रतिम असा निसर्ग आहे. कारण पावसाळा चालू आहे त्यामुळे ग्रीनरी सगळीकडेच आहे. आता आम्ही जेव्हा इगतपुरीच्या जवळ चाललो होतो तेव्हा तुम्ही आकाशात बघाल भरपूर असे काळे ढग जमले होते आणि कधीही जोराचा पाऊस येऊ शकत होता. कारण आता आमचं चढण मला वाटतं चालू होती आणि नंतर आम्ही आलो तो 4था टनेल वशाला टनेल. आणि ह्या टनेलच्या एंट्रन्समध्ये आणि आतमध्ये सुद्धा चांगले पिक्चर वारली पिक्चर जे आपण म्हणतो ती पिक्चर्स अशी पेंटिंग केलेली आहेत. प्रत्येक टनेलच्या एंट्रन्सला आणि एक्झिटला सुद्धा चांगली पेंटिंग केलेली आहेत. हा सुद्धा टनेल तसा छोटाच आहे पण मागच्या टनेलसारखंच अतिशय सुंदर लाइटिंग केलेलं आहे. त्यामुळे सेफ्टी पण प्रिकॉशन खूप घेतलेल्या दिसत आहेत. आणि आता आपण जवळजवळ पोचतो आहे ते इगतपुरीच्या. आणि तेव्हा इगतपुरीला नेहमीच फॉग सिटी म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे आता डोंगरामध्ये आणि रस्त्यावर सुद्धा फॉग दिसायला सुरुवात झाली होती. काय सुंदर असा हा निसर्ग दिसतोय बघा. क्लाउड्ससुद्धा लेफ्ट हँड साईडला पण बघा क्लाउड्स किती खाली अगदी उतरलेले क्लाउड्स आहेत. कारण आता आपण इगतपुरीच्या वरतीपर्यंत पोचतोय. आणि हा जो टनेल दिसतोय हा इगतपुरीचा टनेल आहे. साधारण 7.8 किलोमीटर लांबीचा टनेल. महाराष्ट्रातला सर्वात मोठा टनेल आत्तापर्यंतचा आहे. पण आता जेव्हा लोणावळा बायपास एक्सप्रेसवेवर होईल तेव्हा हा टनेल 2nd लॉंगेस्ट टनेल होईल. इंडियामधला 4th लॉंगेस्ट टनेल आहे.
खूपच सुंदर असा टनेल आहे. जवळजवळ 8-10 मिनटं आपण टनेलमध्ये असतो आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला राईट हँड साईडला सेफ्टी एक्झिट डोअरसुद्धा केलेले दिसतील. एक साधारण 500-500 मीटरवर सेफ्टी आहेत. जर इमर्जन्सी करता SOS करण्याकरता टेलिफोनची पण अरेंजमेंट केलेली आहे. फ्रेश हवा येण्याकरता सुद्धा वरती फॅन्स लावलेले दिसत आहेत. लाईटिंग तर फारच सुंदर असं मेंटेन केलेलं आहे थ्रूआउट द टनेल. कॉन्क्रिटिंगसुद्धा बऱ्यापैकी चांगलं रस्त्यावर कॉन्क्रिटिंग आहे. स्मूथ त्या मनाने चांगलंच आहे. जे पहिलं आपल्याला समृद्धी महामार्ग एंट्रन्सला लागलं होतं त्यापेक्षा आता रस्त्याची क्वालिटी थोडीशी चांगली दिसते. पण ट्रॅफिक असा बिलकुलच दिसत नाही का माहीत नाही. पण प्रायव्हेट गाड्यासुद्धा तुम्ही बघा फार रेअर दिसत आहेत. ज्या दिसत आहेत ती ट्रक्स आहेत. म्हणजे हा रस्ता अजून कोण वापरताना तरी दिसत नाही आहे. पण अतिशय सुंदर असा हा रस्ता बांधलेला आहे आणि तुम्हाला इगतपुरी नाशिककरता जाण्याकरता हा किंवा शिर्डीला जाण्याकरता या रस्त्यावरनं आपलं बराचसा टाईम वाचू शकतो. ही बघा एक प्रायव्हेट गाडी आम्हाला आता बऱ्याच वेळाने दिसली. 120चा स्पीड आहे. मला वाटतं टनेलमध्ये मला वाटतं 80 का 120चा स्पीड त्यांनी मेंटेन करा बोर्ड लावलेले दिसत आहेत. तरीसुद्धा लोक जरा 120-140च्या ह्यानी पळवताच आहे गाडी. सुंदर असा हा समृद्धी महामार्ग केलेला आहे. माझा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि आम्ही जाणार आहोत ते इगतपुरीपर्यंतच. इगतपुरीनंतर पुढे नाशिकला पण एक्झिट देणार आहेत. आता वरती छप्पर पण केले. ते पण कशा करता की तुम्ही जेव्हा टनेलमधनं बाहेर येता तेव्हा थोडासा बाहेरच्या लाईटशी ॲडजस्ट होण्याकरता तुम्हाला हा कॉरिडॉर दिलेला आहे. आता आपण पोचलो आहे ते इगतपुरीच्या एक्झिट करता आणि सरळ जो जाईल तो नागपूरकरता जाईल आणि इगतपुरीच्या करता लेफ्टला एक्झिट दिलेलं आहे. बघा वरती लिहिलेलं आहे इगतपुरी आणि नागपूर सरळ. तर लेफ्टला आपण वळून समृद्धी महामार्ग सोडणार आहोत. आत्तापर्यंतच्या एवढा 80 किलोमीटरमध्ये कुठेही रेस्टॉरंट किंवा कुठेही पेट्रोल पंप दिसला नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा समृद्धी महामार्गावर चढणार आहात तेव्हा नक्कीच तुमचं फ्युएल टँक फुल करून घ्या. आता ओल्ड रोड नाशिक रोड करता परत इथे आपल्याला टोल भरावा लागतो. आपण काय नाशिकला यांनी जाणार नाही आहे. पण पुढे जाऊन भंडारदराच्या रोडनी चढणार आहोत. घोटीचा रस्ता घेऊन आपण पुढे भंडारदऱ्याला जाणार आहोत. हा आहे तो ओल्ड मुंबई नाशिक रोड आणि आता इथून आपल्याला टर्न आहे जो आपण जाणार आहोत तो घोटीवरनं पुढे. आम्ही सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो नव्हतो आणि वाटेतसुद्धा सांगितल्याप्रमाणे एकही रेस्टॉरंट नव्हतं. पण इथे तुम्हाला हॉटेल ग्रँड परिवार म्हणून इगतपुरीच्याच एक्झिटला असं सुंदर मोठंच्या मोठं असं हॉटेल आहे आणि त्यांचं रेस्टॉरंटसुद्धा खूप छान आहे. समृद्धी महामार्गावर रेस्टॉरंट असल्यामुळे तुम्हाला इथे खूप गर्दी दिसते. हा आमचा शिरीष आहे आणि त्याची गाडी. खूप पार्किंग प्लेससुद्धा सुंदर आहे. इथे रेस्टॉरंट आणि राहण्याचीसुद्धा व्यवस्था आहे. मोठं असं हॉटेल तयार केलेलं आहे. टॉयलेट फॅसिलिटीजसुद्धा चांगलं आहे. अतिशय स्वच्छ आणि मोठं असं यांचं रेस्टॉरंट आहे. बाहेर आणि आतमध्ये बसण्याचे पण व्यवस्था आहे. ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो ते भंडारदराच्या दिशेने. इथून भंडारदरा साधारण 40 ते 45 किलोमीटर आहे. म्हणजे 1 तासाचा प्रवास आहे आणि आता हा प्रवाससुद्धा अतिशय सुंदर प्रवास आहे. रस्ता पण फुल कॉन्क्रिटीकरण
त्यांनी भंडारदरापर्यंत केल्यामुळे अतिशय स्मूथ ट्रॅव्हल आहे. ट्रॅफिक फारसा काय दिसत नव्हता, पण आजूबाजूची ग्रीनरी आणि सिनरी, अप्रतिम सिनरी आपल्याला दिसते. सह्याद्रीमधनं आपण ट्रॅव्हल करतो आहे. सह्याद्रीच्या रेंजमधनं मध्येच तुम्हाला पाऊस येतो, कारण आता तुम्ही हाईटवर जात आहे. काय सुंदर अशी ग्रीनरी आहे आणि मध्ये मध्ये आम्ही थांबूनसुद्धा व्ह्यू एन्जॉय करत होतो. तसं तसं वरती तर तसं तुम्हाला दिसते ढग असे खाली आलेले दिसत आहेत. आजूबाजूला शेतं लावलेली आहेत, लोकांची भातशेती चालू आहे, भातशेती लावलेली आहे आणि त्यामुळे ग्रीनरी, अप्रतिम अशी ग्रीनरी झालेली आहेत. कलर बघा काय छान असे कलर दिसत आहेत आपल्याला आणि डोंगरावरनं खाली आलेले ढग पण बघा, फारच सुंदर. पावसाळ्यामध्ये तुम्ही येणार असाल भंडारदराला तर नक्कीच विजिट करा. थोडासा मध्ये पॅच रस्त्याचा खराब होता, पण आजूबाजूचं शेत बघा किती काय सुंदर शेती लागलेली दिसते. भंडारदराला ट्रॅव्हल करण्याकरता हा समृद्धी मार्ग अतिशय सुंदर असा समृद्धी मार्गामुळे आपण 3 ते 3.5 तासात भंडारदराला नक्कीच पोचू शकतो. जो प्रॉब्लेम येतो तो समृद्धी महामार्गाला जेव्हा आपण चढतो तोपर्यंतच प्रॉब्लेम आहे आणि नंतर तुम्ही जेव्हा भंडारदराच्या करता राईट टर्न घेता, घोटीच्या थोडं पुढे येऊन तिथून जो सिनरी आहे, अप्रतिम अशी ही सिनरी आहे. खरंच ड्रायव्हिंग करायलासुद्धा मजा येते आणि बाहेर फोटोग्राफी करण्यासुद्धा मस्त आहे. असे करत आम्ही 3.5 तासांनी पोचलो ते MTDC भंडारदरा रिसॉर्टला. पुढच्या भागामध्ये आपण MTDC रिसॉर्टबद्दल माहिती घेऊ. आता आपण आलो ते समृद्धी महामार्गावरनं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका.